श्री स्वामी समर्थ स्वामी विचार संसार भाग 1. स्वामी समर्थ महाराजांचे संसार याविषयीचे विचार. स्वामींचे संसाराविषयी विचार. संसार सोडू नका, पण संसारात आसक्त होऊ नको. स्वामी सांगतात की संसार करावा, पण त्यात अडकू नये. मन परमेश्वराकडे ठेवावे. स्वामी सांगतात संसार जरूर करावा, पण संसारात गुंतून बसू नये. आपण संसार करत असताना परमेश्वराला, ईश्वराला विसरू नये. आपले मन नेहमी परमेश्वराकडे ठेवावे. संसार हा साधनेचा मार्ग आहे. संसार म्हणजे बंधन नव्हे, तर ईश्वर प्राप्तीची आणि साधनेची संधी आहे. संसार म्हणजे बंधन नसून ईश्वराला प्राप्त करण्यासाठी तो एक मार्ग आहे. संसार हा साधनेचा मार्ग ठरू शकतो. या साधनेच्या मार्गातून आपण ईश्वराची प्राप्ती करू शकतो, ईश्वराला प्रसन्न करू शकतो. त्यामुळे संसार हा बंधन मानू नका. कर्तव्य करताना देवाचे स्मरण ठेवा, म्हणजे संसार तुमच्यावर बोजा ठरणार नाही. आपले कर्तव्य पार पाडत असताना देवाला स्मरण करा, देवाला आठवा, देवाची प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही करत असलेला संसार तुमच्यावर ओझं ठरणार नाही. संसार करताना वैराग्य मनात ठेवले पाहिजे. बाहेरून व्यवहार करत राहा, पण आतून परमेश्वरात रमला पाहिजे. संसार करत असताना आपण परमेश्वराला, ईश्वराला विसरता कामा नये. आपण संसार जरी करत असलो तरी आपल्या मनात कायम परमेश्वर असले पाहिजेत, ईश्वर असले पाहिजेत. त्यामुळे आपल्या मनाला एक शांती मिळते आणि आपण सर्व कर्म, सर्व जबाबदाऱ्या, सर्व कर्तव्य अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकू. जो संसारात असूनही निस्वार्थी आहे तोच खरा संन्यासी. संसार करत असताना माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे स्वार्थ चिकटतात, पण जो व्यक्ती संसारात राहूनही निस्वार्थीपणे जीवन जगत असतो तोच खरा संन्यासी ठरतो. संसारात सुख दुःख येतात, पण त्यात विचलित होऊ नका. हे सर्व क्षणिक आहे. संसार करत असताना माणसाच्या आयुष्यात सुख, दुःख, आनंद ह्या सर्व गोष्टी येत असतात, पण त्यामध्ये आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही. आपण विचलित व्हायचं नाही. हे सर्व क्षणिक आहे. एक ना एक दिवस ते सर्व नष्ट होणार. सुख संपणार, दुःख संपणार. त्यामुळे संसारात सुख दुःख येतात, पण आपण आपल्या जागी ठाम राहिलं पाहिजे. आपल्या मनात ईश्वराबद्दल श्रद्धा ठेवली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी क्षणिक आहेत, ह्या निघून जाणार आहेत. संसार सोडून पळून जाण्यात काहीच अर्थ नाही. मनातून संसार सोडणे हेच खरे वैराग्य. आपण संसार सोडून गेलो म्हणजे आपण केवळ शरीराने संसारापासून दूर झालो. पण जेव्हा आपण मनातून संसार सोडू तेव्हा तेच खरे वैराग्य ठरते. जेव्हा आपण मनातून लोभ, द्वेष, काम यासारख्या वाईट भावना काढून टाकतो तेव्हा तेच खरे वैराग्य ठरते आणि अशी भक्ती ईश्वराला प्रिय असते. संसार हा देवाने दिलेला रंगमंच आहे. येथे प्रत्येकाला आपापली भूमिका निभवायची आहे. आपण संसारापासून दूर राहू शकत नाही, कारण आपणाला दिलेल्या भूमिका या परमेश्वराने दिलेल्या आहेत. ह्या भूमिका आपणाला पार पाडाव्याच लागतील. पण संसारात राहून देखील परमेश्वराचे नामस्मरण आपण करू शकतो. जो संसारात ईश्वरभाव ठेवतो त्याचा संसार हीच त्याची साधना बनते. जो व्यक्ती, जो मनुष्य संसार करत असताना आपल्या मनात परमेश्वराबद्दल नितांत श्रद्धा, नितांत भक्ती ठेवतो त्याचा संसार हीच त्याची साधना बनते. म्हणजे त्याचा संसार परमेश्वराला मिळवण्याचे एक साधन बनू शकते. फक्त त्याच्या मनामध्ये परमेश्वराविषयी नितांत श्रद्धा, नितांत भक्ती असायला हवी. संसार म्हणजे बंधन नाही, ती तर कर्मभूमी आहे. इथेच मोक्ष मिळतो. संसार करत असताना आपण विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पडत असतो. विविध प्रकारची भूमिका आपणाला बजवावी लागते.
त्यामुळे संसार करत असताना आपण आपल्या जबाबदाऱ्या, आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडायला हवी. मनात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता आपण आपली कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडली, ईश्वर आपणाला प्रसन्न होऊ शकतो. परमेश्वर आपणावर कृपा धरू शकतो. पर्यायाने आपण या सर्व बंधनातून मुक्त होऊ शकतो. थोडक्यात आपणाला मोक्ष मिळू शकतो. त्यामुळे संसार करत असताना आपण आपली जबाबदारी आणि कर्तव्य निस्वार्थ भावनेने पार पाडायला हवीत. श्री स्वामी समर्थ.